मित्रो, टी परीक्षेची तयारी करताना अनेक विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडतो, इंग्लिशचा अभ्यास कुठून सुरू करायचा। कारण आपल्याला सिलेबस माहीत नसेल तर आपण कमी महत्त्वाच्या टॉपिकवर जास्त वेळ खर्च करतो आणि महत्त्वाचे टॉपिक्स मागे राहून जातात। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी इंग्लिशचा कंप्लीट सिलेबस, कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारले जातात आणि जास्त गुण मिळवण्यासाठी कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत। म्हणूनच हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर इंग्लिशच्या अभ्यासाचा क्लिअर रोड मॅप तुम्हाला कळणार आहे। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। टी इंग्लिशच्या प्रीवियस क्वेश्चन पेपरची मी कंप्लीट स्टडी केलेली आहे व डिटेल्ड ॲनालिसिस केलेलं आहे। टी एक्झामच्या आतापर्यंत झालेल्या 18 क्वेश्चन पेपर्सचा डिटेल अभ्यास करून, म्हणजेच पेपर 1च्या 9 क्वेश्चन पेपर्स आणि पेपर 2च्या 9 क्वेश्चन पेपर्स यांचा डिटेल अभ्यास करून मी असे 31 टॉपिक्स निवडलेले आहेत ज्यांच्यावर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत। उदाहरणार्थ जसे पहा, या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूट हा टॉपिक आहे। या टॉपिकवर पेपर 1 मध्ये 10 क्वेश्चन्स आलेले आहेत आणि पेपर 2 मध्ये 14 क्वेश्चन्स आलेले आहेत। अशा प्रकारे वन वर्ड सबस्टिट्यूटमध्ये 24 क्वेश्चन्स आलेले आहेत। आता पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूटमध्ये कोणत्या घटकांवर प्रश्न आलेले आहेत याचा सविस्तर अभ्यास आपण वन वर्ड सबस्टिट्यूटवर जेव्हा व्हिडिओ करू त्यामध्ये तुम्हाला करायला मिळणार आहे। यासोबतच पहा, फ्रेझल अँड प्रिपोजिशनल व्हर्ब्स, म्हणजे फ्रेझल व्हर्ब्स, प्रिपोजिशन्स आणि प्रिपोजिशनल व्हर्ब्सवर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत। पहा मित्रहो, 40 क्वेश्चन्स फ्रेझल व्हर्ब्स आणि प्रिपोजिशन्स आणि प्रिपोजिशनल व्हर्ब्स किंवा फ्रेजेसवर आलेले आहेत। म्हणजे सर्वात महत्त्वाचा हा घटक आहे आणि आतापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये फ्रेजेसवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न येत आहेत। एव्हरीथिंग अबाउट ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल्सवर देखील पेपर 1 मध्ये 21 क्वेश्चन्स आलेले आहेत, पेपर 2 मध्ये कमी क्वेश्चन्स आलेले आहेत। तर ॲनिमल्सवर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात तर यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, क्राईज ऑफ ॲनिमल्स, लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स, ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स, अशा प्रकारचे प्रश्न ॲनिमल्सवर पेपर 1 मध्ये जास्त आलेले आहेत। तर यासोबतच कन्फ्युजिंग वर्ड्स, आता कन्फ्युजिंग वर्ड्स म्हणजे कसे, एका अल्फाबेटचा फरक असल्यामुळे शब्दात जो फरक पडतो असे शब्द कन्फ्युजिंग वर्ड्समध्ये येतात। त्यासोबतच होमोनिम्स, होमोफोन्स किंवा एक शब्द असतो आणि तोच शब्द वेगवेगळ्या जातीसाठी वापरण्यात येतो, अशा प्रकारचे सर्व शब्द कन्फ्युजिंग वर्ड्समध्ये आलेले आहेत। जेव्हा आपण याच्यावर व्हिडिओ करू त्यावेळी निश्चितच तुम्हाला याचा अभ्यास करायला मिळणार आहे। म्हणून मित्रो, आणखी अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता पार्ट ऑफ स्पीचवर 34 क्वेश्चन्स आलेले आहेत। पार्ट ऑफ स्पीचवर कसे प्रश्न येतात तर पार्ट ऑफ स्पीच ओळखा, म्हणजे समजा नाऊन असेल तर नाऊनचा वाक्यात काय फंक्शन असतो, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणून ते येतं। तर अशा प्रकारे आपल्याला दिलेला शब्द नाऊन आहे का वर्ब आहे का काय ओळखायचा असतो, ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे की प्रिपोजिशन आहे, अशा प्रकारे दिलेला शब्द ओळखण्यासाठी प्रश्न असतो। यासोबतच नाऊनवर प्रश्न असतील, ॲडजेक्टिव्हवर असतील, ॲडवर्बवर असतील किंवा प्रिपोजिशन्सवर असतील, अशा प्रकारे 34 क्वेश्चन्स केवळ पार्ट ऑफ स्पीचवर आलेले आहेत। यासोबतच मित्रो, वर्ड फॉर्मेशनवर 11 क्वेश्चन्स आलेले आहेत। वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय, एका शब्दामधील अल्फाबेट्स मागे पुढे करून दिलेले असतात। जसं लेटर हा शब्द असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे मागे पुढे करून शब्द दिलेले असतील। हे शब्द योग्य क्रमाने ठेवायचे आणि आहे तो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा। यावर सुद्धा 11 प्रश्न आलेले आहेत। किती सोपं आहे बघा। स्पेलिंगवर 20 क्वेश्चन्स आलेले आहेत। सिनोनिम्स, अँटोनिम्स दोन्हीवर मिळून पहा जवळपास 38 क्वेश्चन्स आलेले आहेत सिनोनिम्स, अँटोनिम्सवर। यासोबतच इडियम्स अँड फ्रेजेसवर पेपर 2 मध्ये 7 क्वेश्चन्स आलेले आहेत, पेपर 1 मध्ये फक्त 3 क्वेश्चन्सच आलेले आहेत। मित्रो पहा, आर्टिकल्सवर
22 क्वेश्चन्स आलेले आहेत. आर्टिकल्स देखील अतिशय महत्त्वाचा घटक आहे मित्रो. आपल्या चॅनलवर आर्टिकल्सवर अनेक व्हिडिओज आहेत. यासोबतच फिगर ऑफ स्पीचवर पेपर 2 मध्ये 10 क्वेश्चन्स आलेले आहेत. आता राहिलं ग्रामर पार्ट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डिग्री, टेन्सेस, मॉडल ऑक्झिलरीज, सेंटेन्सेस किंवा पार्ट ऑफ सेंटेन्स आणि क्लॉजेस यांच्यावर किती प्रश्न आलेले आहेत पहा मित्रो. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवर 21 क्वेश्चन्स आलेले आहेत. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर 20, डिग्रीवर देखील 15, टेन्सेसवर 18, मॉडल ऑक्झिलरीजवर देखील प्रश्न आलेले आहेत. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपल्या चॅनलवर आपण केलेला आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचची स्पेशल प्लेलिस्ट आहे. फिगर्स ऑफ स्पीचवर व्हिडिओ आहेत, आर्टिकल्सवर व्हिडिओ आहेत, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर स्पेशल प्लेलिस्ट आहे. डिग्रीचा व्हिडिओ लवकरच येईल मित्रो. टेन्सेसची स्पेशल प्लेलिस्ट आहे. यासोबतच टेन्सेसचा अभ्यास करत असताना संपूर्ण 12 टेन्सेसचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, तर त्या टेन्सेसचे ग्रुप जर आपण केले तर आपल्याला टेन्सेसच्या रचना निश्चितच कळणार आहेत. या ठिकाणी 18 सेंटेन्सेसमध्येच संपूर्ण टेन्सेसच्या रचना समजावून सांगितलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. यासोबतच मित्रो टेन्सेसवर आपण आतापर्यंत विद्यार्थ्यांना टेन्स ओळखा म्हणून प्रश्न दिलेले आहेत, परंतु आपल्याला पॅसिव्ह वाक्याचा टेन्स ओळखायसाठी TETमध्ये सांगितलेलं आहे. कधीकधी सब क्लॉज आणि मेन क्लॉज मधील टेन्स अर्थानुसार मॅच होण्याची गरज असते. तर टेन्सेसवर देखील आपण व्हिडिओ करणार आहोत. मॉडल ऑक्झिलरीजवर एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. आता हा भाग सेंटेन्सेस अँड पार्ट ऑफ सेंटेन्स अँड क्लॉजेस पहा. याच्यावर किती प्रश्न आहेत. 45 प्रश्न याच्यावर जवळपास आलेले आहेत केवळ सेंटेन्सवर. मित्रो आपल्या चॅनलवर सेंटेन्सेसची प्लेलिस्ट आहे, क्लॉजेसची प्लेलिस्ट आहे आणि पार्ट ऑफ सेंटेन्सवर देखील व्हिडिओज आहेत. अशा प्रकारे संपूर्ण स्कूल आणि कॉलेजच्या ग्रामरचा अभ्यास आपल्या चॅनलवर आपण केलेला आहे. शाळेचं व्याकरणच TETमध्ये येतं मित्रो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेमध्ये TETची परीक्षा अतिशय सोपी आहे. फक्त माझे शिक्षक मित्र TET अवघड आहे, TET अवघड आहे असं म्हणत असतात आणि म्हणून बेसिक गोष्टी देखील समजून घेत नाहीत. केवळ बेसिक इंग्लिश ग्रामरच यामध्ये विचारलेलं आहे. क्वेश्चन टॅगवर प्रश्न आहेत, क्वेश्चन्सवर प्रश्न आहेत मित्रो. डायरेक्ट क्वेश्चन, इनडायरेक्ट क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो क्वेश्चन, यासोबतच WH क्वेश्चन. अशा प्रकारे क्वेश्चनच्या सर्व प्रकारावर इतके प्रश्न आलेले आहेत. आपल्या चॅनलवर क्वेश्चनवर स्पेशल प्लेलिस्ट आहे. यासोबतच अनलेस इफ नॉट, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वर देखील 6 क्वेश्चन्स आलेले आहेत. यावर देखील एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. यासोबतच ॲज सून ॲज, मेनी, इनफ, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, रिमूव्ह टू अशा प्रकारच्या छोट्या छोट्या व्याकरण घटकावर देखील 1-1, 2-2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मित्रो जरी 1-1, 2-2 प्रश्न असले तरी हे संपूर्ण व्याकरण घटक एका नियमाच्या आधारेच आपल्याला समजू शकतात. म्हणून संपूर्ण व्याकरण घटकाचा एकत्र अभ्यास आपण करू शकतो. मित्रो अशा प्रकारचं ॲनालिसिस तुम्हाला जर आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण TETचा संपूर्ण अभ्यास आपण या चॅनलवर करणार आहोत. चला आता मित्रो TETमध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे प्रिपोजिशनल व्हर्ब्स किंवा फ्रेझल व्हर्ब्स आणि प्रिपोजिशन्स यावर एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी दिलेली आहे. परंतु तत्पूर्वी मित्रो TET इंग्लिशचा अभ्यास डिटेलमध्ये करण्यासाठी माझी TETची प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरील या ठिकाणी दिलेली ही 2 पुस्तके अवश्य पहा, जेणेकरून तुमची TETची अगदी परिपूर्ण तयारी होईल. चला आता आपण प्रिपोजिशन्स आणि फ्रेझल व्हर्ब्सवर काही प्रश्न पाहूया, जे तुम्हाला सोडवता येतात की नाही तुम्ही पहा. अतिशय महत्त्वाचे प्रिपोजिशन्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. पहा मित्रो, चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. सी इज सिटिंग डॅश डॅश हर मदर अँड फादर. आता या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन वापरायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. अमंग वापरायचं की बिटवीन वापरायचं. पहा TETच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश डॅश शी लेफ्ट फॉर अमेरिका. हा देखील TETला आलेला प्रश्न आहे. तुम्ही आफ्टर वापरायचं, बिफोर वापरायचं का सिन्स वापरायचं हे पहा. प्रिपोजिशनवरील हे 2 प्रश्न आहेत.
आता फ्रेझल व्हर्बवरील प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही प्रेफर्स कॉफी डॅश डॅश टी. हा देखील TETमध्ये 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी अबव वापरायचं, ओव्हर वापरायचं की टू वापरायचं हे पहा. फ्रेझल व्हर्बमध्ये कोणता शब्द येतो त्यावर ते अवलंबून असेल. आणखी चौथा क्वेश्चन पहा. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंग डॅश डॅश. हा देखील परीक्षेमधील प्रश्न आहे. या ठिकाणी फॉर वापरायचं, ॲट वापरायचं की टू वापरायचं पहा. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पुढील व्हिडिओमध्ये मिळणारच आहेत. TETच्या या पुस्तकांसोबतच मित्र हो, टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर नावाचं माझ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. विद्या भारतीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पुस्तकाच्या दुकानावर ऑनलाईन हे पुस्तक उपलब्ध आहे. पाय या ठिकाणी MPSC, PSI, STI, ASO, ग्रुप B, ग्रुप C, क्लार्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, राज्यसेवा, ट्रान्सलेटर, डिपार्टमेंटल एक्झामिनेशन, CET, TET, TET आणि इतरही स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे. 130 क्वेश्चन पेपरचा या ठिकाणी अभ्यास करून हे विषय किंवा हे प्रश्न टॉपिक वाईज ठेवलेले आहेत. प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे या ठिकाणी दिलेली आहेत. तर मित्रो, TET एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला फ्रेझल व्हर्ब्सवरील व्हिडिओ अवश्य पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. कारण TETचा आणि सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या चॅनलवर आपण करणार आहोत. भेटूया फ्रेझल व्हर्ब्सवरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.